झेंडा घेऊनी नाचती वारकरी, भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी। ही पंढरी आषाढीची वारी, भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी, भगवा झेंडा घेऊनी नाचती वारकरी।
निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि प्रकाशराव धुमाळ या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयानं एक अतिशय छान असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मला वाटतं की या विद्यालयानं एक आगळा वेगळा असा हा उपक्रम राबवून की आपली जी काही संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं एक फार मोठं काम या निमित्तानं केलेलं आहे। आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आमचे मित्र धुमाळ सर यांनी की गेल्या अनेक वर्षापासून खरं तर ही शाळा काही फार दिवसापूर्वीची शाळा नाही, अगदी 10 वर्षापूर्वी या शाळेची सुरुवात झालेली आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष धुमाळ सर या ठिकाणी आहेत, मुख्याध्यापक धुमाळ सर आहेत। त्यांनी एक चांगली परंपरा या ठिकाणी निर्माण केली की ज्या पालकांना असेल, लोकांना असेल, ज्यांना खऱ्या अर्थानं वारीत सहभागी होता येत नाही अनेक अडचणीमुळं, त्यासाठी एक खऱ्या अर्थानं ही एक मोठी पर्वणी आहे। सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा। नाही, आता गेले जवळपास 11 वर्ष या शाळेच्या सुरुवातीच्या जडणघडणीपासून मी धुमाळ साहेबांच्या सोबत आहे। सुरुवातीपासूनच जरी या शाळेची सुरुवात ही इंग्लिश मिडियममधून जरी असली तरी त्याने एक अतिशय चांगलं कॉम्बिनेशन दिलेले आहे। जे काही महाराष्ट्राच्या देशाच्या परंपरा आहेत त्या परंपरा जपणूक करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व डेव्हलप करण्याचं काम जर कोण या लातूर शहरामध्ये जी काही विद्याची नगरी म्हणून ओळखली जाते, आज योगायोगाने या ठिकाणी राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य लाभलेले आहेत आणि त्याने आता स्वतः पाहिलेलं आहे। म्हणजे अतिशय चांगला उपक्रम सुरुवातीपासून त्याने वापरलेला आहे, म्हणजे या ठिकाणी वापरतात आणि चांगल्या प्रकारे ज्या काही आपल्या परंपरा आहेत त्या पिता पुत्र असेल किंवा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम असेल, अतिशय चांगले कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आयोजित करतात आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याची जपणूक त्या माध्यमातून होत असते।